नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे उपळाई बुद्रुक माढा तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या गावामध्ये। या गावामध्ये अधिकाऱ्यापेक्षाही कमी नाही असा एखादा शेतकऱ्याने एका युवा शेतकऱ्यांनी केलेला प्रकल्प आहे गांडूळ खताचा। त्या गांडूळ खताच्या प्रकल्पाबद्दल आणि शेतकऱ्याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर आपण सुरुवात करूया माहितीला। प्रथमतः सर, मी आपलं भारत फार्म्स या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। नमस्कार। आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय करून द्या। मी महादेव बांगे, उपळाई बुद्रुक, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथे आमचा शुभम गांडूळ खत नावाचा एक गांडूळ खताचा प्रकल्प आहे। तो आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेलेला आहे। हा गांडूळ खत प्रकल्प सुरू करण्यामागे कशाची प्रेरणा होती किंवा कोणी आपल्याला याच्याबद्दल माहिती दिली होती? सुरुवातीला आम्ही बारामतीच्या मधनं एक प्रदर्शनाला गेल्यावर एक बेड आणि गांडूळ आणलं होतं। ते वडिलांनी वाढवल्यानंतर ते आमच्या घरी जनावरांचा एक गोठा मोठा होता। परत आम्ही आमच्या शेतीला वापरून ते जे खत जास्त राहत होतं त्या खतामधून आम्ही विक्री चालू केली आणि त्याचा रिझल्ट पण आम्हाला चांगला आल्यामुळं परत आम्ही मोठ्या प्रमाणात विक्रीला चालू केली। किती वर्षापासून हा गांडूळ खताचा प्रकल्प आपला आहे? 13 ते 14 वर्ष झाले आता चालू आहे आमचा प्रकल्प। तरी आता दरवर्षी किती उत्पन्न निघतं, म्हणजे उत्पादन किती निघतं गांडुळाचं? आमचं वर्षाला 150 ते 200 टनाची विक्री होती आणि असे मोठ्या मोठ्या कंपन्याची ऑर्डर ही जर असेल तर आम्ही ती पण करतोय। मागच्याच 2 महिन्याखाली बेंगलोर कंपनीची एक 1200 टनाची ऑर्डर पूर्ण केली आणि शेतकऱ्यांनी एक 300-400 टन गेलंय। साधारण ह्या वर्षी म्हणजे जून जुलैमध्ये एक 1500 टनाचं दिलंय आम्ही आतापर्यंत। बरं, त्याच्यानंतर आपण आता पूर्ण गांडूळ खताबद्दल माहिती करून घेऊया, सुरुवातीच्या प्रोसेस पासून गांडूळ खत विक्रीपर्यंत। सुरुवातीला जे आपण खत आणता, म्हणजे गांडूळ खतासाठी लागणारे जे शेण आणता ते कुठून आणता आणि त्याचा कुठून म्हणजे कसं त्याचा उपयोग करून त्याचं गांडूळ खत बनवता? आम्हाला इथं शेजार असं गावातनं खत येतोय 14,000 डबल टेलरची एक खेप येते आम्हाला। ती आम्ही आणल्यानंतर असं रोटर करतोय आणि रोटर केल्यानंतर त्यातनं जे चाळण करून मगच आम्ही बेडमध्ये वापरतोय। त्याच्यामुळं तयार झाल्यावर खत चाळण करायची गरज पडत नाही आणि त्यामुळं खत लहान अंडी पिल्ली खतात भरपूर जाते। हे खत रोटरलेलं आहे? हा, रोटरलेलं। एकदा आपण बघूया ते खत रोटरलेलं, म्हणजे कैल खताची क्वालिटी कशी आहे ह्या रोटरलेल्या खताची? हे अशा पद्धतीने एकदम बारीक खत एकदम रोटरलेलं आहे आणि याच्यातून रोटरल्यामुळे काय होतो फायदा, की जे खत आपण परत चालणार आहे ते खत अगोदरच चाळून घेतात आणि मग परत बेड बनवतात। याचा फायदा काय काय होतो? अगोदर जे रोटरता तुम्ही खत अगोदर रोटरता, त्याचा फायदा काय काय होतो? खत तयार झाल्यानंतर खत मध्ये ओलावा जास्त असतो आणि त्यात लहान अंडी पिल्ल्याचं प्रमाण पण भरपूर राहतं। चाळण करताना लहान अंडी पिल्ले पण मारते आणि त्यातलं गांडुळाचं प्रमाण पण कमी होतं आणि चाळण करताना ओलं जास्त असल्यामुळे चालता येत नाही। त्यामुळे आम्ही सुकलेलं खत आधीच रोटर मारून चाळण घेतो आणि परत बेडमध्ये भरतो आणि तयार झाल्यानंतर हाय असं 50 किलोची पॅकिंग प्रमाणे आम्ही विक्री करतो। त्याच्यामध्ये लहान अंडी पिल्ल्याचं प्रमाण भरपूर येतं, त्यात मर होत नाही। ते जे आपण अगोदर चाळून टाकता आणि परत कल्चर सोडता त्याच्यामध्ये, ते त्याचा फायदा काय होतो? गांडुळाची जमिनीमध्ये गेल्यानंतर गांडुळाची वाढ होते का? जमिनीमध्ये अजून गांडूळ मल्टिप्लिकेशन व्हायला सुरुवात होते का? हा, भरपूर प्रमाणात वाढते ती आणि चाळण परत न केल्यामुळं लहान अंडी पिल्ल्याचं प्रमाण भरपूर राहते। त्यामुळे आपल्या शेतामध्ये सुद्धा गांडुळाचं प्रमाण भरपूर तयार होतं। याच्यानंतर हे जे चाळून रोटरला आहे त्याच्यानंतर काय करता? याच्यानंतरची कोणती प्रोसेस आहे? चाळून रोटर केल्यानंतर ह्यात आपण असं बेडमध्ये भरतोय आणि बेडमध्ये भरल्यानंतर असं खत तयार होतं चांगलं आणि 3 ते 4 दिवस पाणी मारून परत त्यात आपण गांडूळ सोडतोय आणि त्यानंतर परत असं खत भुसभुशीत खत तयार होतं, चहाच्या पत्तीसारखं असं खत तयार होतं। एका बेडमध्ये हे जे आपण लावलेले आहे एक बेड, हिरवे बेड आहेत, त्या एका बेडमध्ये किती साधारणतः रॉ मटेरियल बसतं? ह्या एका बेडमध्ये साधारण चाळण केलेलं खत तयार केलं 1.5 टनापर्यंत खत तयार होतं, कारण ह्यात आपण कुचका पालापाचोळा ही परत वापरत नाही, डायरेक्ट 100% शेणखतच असते। त्यामुळे 1.5 टनापर्यंत खत तयार होतंय आणि ह्यात वेस्ट जायचं नाही, कारण हाय ही सगळं तयार झालेलं गांडूळ खतच होणार आहे। मला असं जाणवलं की आपण ह्यात सांगितलं पण तुम्ही की यात पालापाचोळा वापरत नाही, डायरेक्ट शेण 100% वापरता,
तर याचा फायदा काय होतो म्हणजे पूर्ण शेण वापरण्याचा? पालापाचोळा न वापरल्यामुळं खतामध्ये असं काडी कचरा येत नाही, असं प्युअर असं नुसतं गांडूळ खत तयार एकदम होतंय. शेण पूर्ण आलेलं आहे. पूर्ण असं म्हणजे खतामध्ये असं लहान काडी कचरा हे काय येत नाही, असं लेंडी सगळी स्पष्ट दिसते. हे बघा एकदम पावडरी सारखं खत बनवून तयार झालेलं आहे, सगळं भुसभुशीत खत तयार होतंय. आणि हाच दुसरा बेड आहे ज्याच्यामध्ये टाकलेलं आहे सुरुवातीचं. हा बेड भरण्याचं काम चालू आहे अजून. एका ह्या बेड मध्ये किती कल्चर म्हणजे गांडूळ किती सोडता एका किलो मध्ये? 12x4च्या बेड मध्ये 3 किलो गांडूळ सोडलं तर 80 ते 90 दिवस लागतात प्रोसेस होण्यासाठी पूर्ण. आणि 5 किलो गांडूळ सोडलं तर 45 ते 60 दिवसात पूर्ण होतं. म्हणजे जेवढे गांडूळ जास्त सोडेल तेवढे फास्ट प्रोसेस होते, तयार होते. आता ह्या बेड मध्ये बघू बघा किती चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे गांडुळांची. आपण 5 किलो गांडूळ एका बेड मध्ये सोडले तर ज्यावेळेस आपण एका बेड मध्ये 5 किलो गांडूळ सोडल्यानंतर ज्यावेळेस आपण बेड काढतो म्हणजे जे खत उपसतो आपण त्यावेळेस किती किलो गांडूळ तयार होतात एका बेड मध्ये? डबल गांडूळ तयार होते ते. आपण 3 किलो टाकलं तर 6 ते 7 किलो गांडूळ तयार होते ते. 5 किलो टाकलं तर 10, 11 ते 12 किलो पर्यंत तयार होते ते. जेवढं आपण गांडूळ टाकलं ते डबल तयार होते ते. आणि वर्मीवॉशचं इकडून हा वर्मीवॉशचा पॉइंट आहे. एका बेड मधून 2 महिन्यात किती वर्मीवॉश कलेक्ट होतो तरी किती लिटर मध्ये? सुरुवातीला बेड भरल्यानंतर जे पाणी मारतो पहिल्यांदा 3 दिवस, तीच पाणी 3 दिवस आपण वर मारायचं. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम आपण पाणी थोडं थोडं मारतो गार होण्यासाठी. तीच पाणी वर मारायचं आणि गांडूळ सोडल्यापासून 15 दिवसानं जी वर्मीवॉश खाली येतंय असं टिपका ती आपण पकडायचं. साधारण एका बेड पासून 150 ते 200 लिटर वर्मीवॉश बेड पूर्ण तयार होतो. म्हणजे गांडूळ भरल्यानंतर जे आहे 15 दिवस तो पहिला वर्मीवॉश पकडायचा नाही, ती वरच टाकायचं सगळं, ते परतच रिटर्न ह्याच्यावर टाकायचं. आणि 15 दिवसानंतर जे येतंय मग ती गांडूळ शरीराचं पाणी त्यात सगळं मिक्स होऊन येते, त्याचा रिझल्ट चांगला राहतो. 15 दिवसानंतर येतं म्हणजे ते प्युअर वर्मीवॉश येतं. प्युअर वर्मीवॉश येते, याचा जास्त फायदा होतो शेतीसाठी. आता जे आपण खत डायरेक्ट शेतीला देतो आणि गांडूळ खत देतो ह्या दोन्ही मध्ये फरक काय राहतो शेतीसाठी? आपण डायरेक्ट शेण आणून डायरेक्ट टाकतो जमिनीमध्ये, शेणखत आणून जर आपण डायरेक्ट टाकलं तर त्याला कुजण्यासाठी किंवा त्याचं ती प्रोसेस होण्यासाठी 3-4 महिन्याचा कालावधी लागतो. ती कालावधी त्याचा पूर्ण होसर आपलं पीक निघून जाते. त्याचा रिझल्ट त्याला येत नाही, रिझल्ट लेट होतो त्याचा. रिझल्ट लेट होते. पण आपण गांडूळ खत जर वापरलं तर ह्याचा 8 दिवसात रिझल्ट जाणवायला लागतो. बेड बघितलेले आहेत आम्ही आता. हे जे मोठे लावलेले बेड आहेत हे बेड म्हणजे कशासाठी लावले आहेत एवढे मोठे? ह्या बेड मध्ये करणं, हे जे असे बेड केलेले करणं चांगलं की हे मोठं असं शेड मध्ये केलेलं आहे इकडचं ते चांगलं? ही 12x4चं बेड मध्ये पण आपण करतोय आणि इकडं ही 70x40चं एक शेड आहे आमचं, यात पण आपण 10 फुटाचे असं बेड करतोय. चाळण घेऊन असं एक 10 फुटाचं असं बेड असं आणि 70 फूट लांबीचे बेड केलेलं आहे. याच्यामध्ये आपण 50 ते 60 किलो गांडूळ सोडलं की 40 ते 45 दिवसात तयार होते. आणि ह्यात गांडूळाचं प्रमाण जास्त असल्यामुळं खताची क्वालिटी चांगली तयार होते. एका बेड मध्ये किती टन खत बसलेलं आहे? 20 टनापर्यंत तयार होतं एका बेड मध्ये. असं साधारण ह्याची 80 टनाची कॅपॅसिटी आहे. 50 ते 60 दिवसाला 80 टन खत त्यात तयार होतं. आणि खाली एक शेड आहे आमचं 30x100चं, तिथे एक 150 टनापर्यंत होते तयार. हा जो वर्मीवॉश कलेक्ट केला आहे तो त्याच्यासाठी एखादा सेपरेट टँक आहे का? हा, तिचं खाली तिथे एक टँक बनवला आहे. त्याला पण शेडला ढाळ असं दिलेला आहे. त्याचं पण वर्मीवॉश आणि बेडचे वर्मीवॉश एका ठिकाणी तिथं टँक कलेक्ट होतं. सांगितलं की सुरुवातीला एक बेड लावलेला आम्ही पेरूच्या बागेसाठी आणि डाळिंबाच्या बागेसाठी. तिथून आता तुमच्या 1200 टनाच्या ऑर्डर गेलेल्या आहेत. आम्ही आलो त्यावेळेस पण 8 टनाची गाडीची ऑर्डर गेली, काल 7 टनाची ऑर्डर गेली आहेत. तिथून ते इथपर्यंतचा प्रवास कसा होता? म्हणजे एवढा प्रकल्प आता मोठा झालेला आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये, सध्या तरी तुमचं एक नंबरला नाव आहे, तो प्रवास कसा होता? सुरुवातीला आम्हाला 3-4 वर्ष जरा थोड्या अडचणी आल्या. आम्हाला प्रत्येक शेतकऱ्या घरी आम्ही जायचो, शेतकऱ्याची माहिती सांगायचो. शेतकरी एवढं म्हणजे रिस्पॉन्स देत नव्हतं. गांडूळ खत म्हणजे काय त्यांना एवढं म्हणजे अनुभव नव्हता शेतकऱ्याची.
15-16च्या दरम्यान आम्ही शेतकऱ्यांच्या डायरेक्ट घरी जायचो, माहिती सांगायचो. तर एवढा रिस्पॉन्स नव्हता. आणि घरच्या घरी आमची शेणखत असल्यामुळं खत बी आम्ही बनवायचो भरपूर, आणि खत भरपूर असल्यामुळे आम्ही कमी रेटनं पण द्यायचो. आम्ही सुरुवातीला आम्ही 2000 रुपये टनाप्रमाणे सुद्धा दिले म्हणा, परत त्या रेटला सुद्धा शेतकऱ्यांची घ्यायची भावना नव्हती, घ्यायची मानसिकता नव्हती. आणि तुम्हाला म्हणजे पूर्ण शेतकऱ्यांच्या घरीच पोहोचावं लागलं की याचे काय फायदे आहेत गांडूळ खताचे. म्हणजे सध्या गांडूळ खत एवढा विषय म्हणजे केमिकल खताने एवढं जमिनीचा ऱ्हास होत चालला आहे, त्याच्याबद्दल म्हणजे शेतकऱ्यांना अवेअरनेस करण्यासाठी स्वतः ह्यांनी घरी जाऊन सांगितलं. तरी सुरुवातीच्या काळात शेतकरी ऐकत नव्हते. त्याच्याबद्दल ह्यांनी स्वतः म्हणजे जागरूकता आणून शेतकऱ्यांमध्ये सांगितलं. शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात आपलं खत घेण्यापेक्षा शेतकऱ्यांनी स्वतः घरी पण बनवायला आम्ही प्रोत्साहन केलं. शेतकऱ्यांना घरी आपण सुरुवात बेड बनवायला दिलं, गांडूळ दिलं. शेतकऱ्यांनी घरी बनवल्यानंतर शेतकऱ्यांचा उत्साह वाढत गेला, आणि तिथून 2017 पासून शेतकऱ्यांचा गांडूळ खताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, आणि तिथून गांडूळ खताची मागणी वाढत गेली. आणि आम्ही पहिल्यांदा जुनोनी बसलेले ते प्रशांत पाटील आहेत पेट्रोल पंप, त्यांना सुरुवातीला खत आम्ही त्यांना पहिली ऑर्डर त्यांना बाहेरची अशी त्यांना दिली. बाहेरच्या ऑर्डर म्हणजे डायरेक्ट तुमचे 2 तालुके सोडून 3ऱ्या तालुक्यामध्ये डायरेक्ट सुरुवातीची पहिलीच ऑर्डर दिली. आम्हाला फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला त्यांचं कॉन्टॅक्ट झालं. आम्ही दोघांनी एकमेकाला बघितलं नव्हतं, तर फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमचा संपर्क झाला, आणि त्यांनी खताची मागणी ऑर्डर केली. बरेच वर्ष त्यांनी खत वापरलं आमचं गण, आणि तेव्हापासून आम्ही म्हणजे विक्री चांगली चालू झाली. आणि तसंच शेतकऱ्यांना दिल्यामुळे मार्केटिंग कसं व्यवस्थित झालं तुमचं, तिथून पुढचं जे मार्केटिंग झालं. शेतकऱ्यांनी जी खतं ही वेळेवर दिली ते शेतकऱ्यांनी त्याचा रिझल्ट चांगला आला. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्याला असं म्हणजे अनुभव वाढत गेलं, आणि त्याच्यामुळे मागणी पण वाढत गेली. आणि जसं शेतकऱ्यांची ऑर्डर वाढत जाईल तसं आम्ही बनवण्याचं पण वाढवलं. सुरुवातीला आम्ही 40 बाय 70चं हे शेड बनवलं. ह्या शेडमध्ये कोबा केल्यानंतर ह्या शेडमध्ये 80 टनाची कॅपॅसिटी आहे. या शेडमध्ये 80 टन गांडूळ खत तयार होतो. आणि परत आम्हाला 2019-20ला AS ॲग्री अँड ॲक्वा या कंपनीची ऑर्डर मिळाली, आणि त्या ऑर्डर मिळाल्यानंतर त्या कंपनीची ऑर्डर 1000 टनाची होती. त्याच्यामुळे आमची कॅपॅसिटी कमी पडू लागल्यानंतर आम्ही खाली 30 बाय 100चं एक शेड बनवलं. म्हणजे 2 शेड झाले, आता 2 शेड झाले. परत शेतकऱ्यांचा ओघ वाढला. शेतकरी बघण्यासाठी इथं संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी येण्यासाठी चालू झालं. त्याच्यामुळे आम्ही परत इथं बेडचा डेमो करण्यासाठी 10 बेडचा प्रकल्प इथं बनवला आम्ही. 3रं शेड आम्ही केलं परत इथं 14 बाय 50चं एक शेड केलं. त्याच्यामध्ये आम्ही 10 बेड बनवले, आणि आलेल्या शेतकऱ्यांनी असा डेमो प्रकल्प इथं दावून प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही आता महाराष्ट्रात कुठं बी 20-25 बेडचा जर प्रकल्प असेल तर आम्ही प्रत्यक्षात जाऊन फिटिंग करून देतो. त्या जे AS ॲग्रो कंपनीची आलेली होती 1000 टनाची ऑर्डर, ती कशी सुरुवातीला भेटली, म्हणजे तुमचा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट कसा झालेला? AS ॲग्री कंपनीचे म्हणजे आम्ही सुरुवातीला जतला इथं खत द्यायला गेल्यानंतर तिथं प्रकल्प बघितला आम्ही. तिथं प्रकल्प बघितल्यानंतर त्या प्रकल्पात खताची मागणी त्यांनी केली आम्हाला. त्याप्रमाणे आम्ही त्यांना 1000 टनाची ऑर्डर पूर्ण केली, आणि तिथनं परत आमचा म्हणजे ह्यात म्हणजे जम बसत गेला, आणि सगळे बाजू भक्कम होत गेले. परत ही वर्मिओसची पाईप आहे, आपण एकदा वर्मिओसचा टँक बघून येऊया. आता जे हे वर्मिओसचे जे टँक भरलेले आहेत हे किती लिटरचे आहेत एक टँक? हे 55 लिटर येत आहे, पण आपण 50 लिटर म्हणून देतो शेतकऱ्यांनी. आपण वर्मिओस 35 रुपये लिटर, 35 रुपये लिटर प्रमाणे विकता. 50 लिटरचा ड्रम 1750 रुपयाला आपण शेतकऱ्यांनी देतो. साधारणतः महिन्याला किती टँक जातात 50 लिटरचे? महिन्याला साधारण 2 ते 3 हजार वर्मिओसची विक्री होती लिटर मध्ये. आणि त्याची मागणी पण भरपूर आहे. ह्याच्यामुळे मुळीचं प्रमाण भरपूर प्रमाणात वाढतं, आणि झाडाला नवीन लागणीला ही ह्याचा रिझल्ट चांगला येतो. हे ड्रिप मधून सोडतात? ड्रिप मधून सोडते. एकदा वर्मिओसची क्वालिटी बघूया आपण. बघा किती चांगल्या प्रकारचा वर्मिओस झाला आहे तयार. आम्ही भरताना शोधून असं चाळण करून भरतो आम्ही वर्मिओस. त्याचा चाळण्याचा फायदा काय होतो? म्हणजे वर्मिओस चाळल्यामुळं ड्रिप मध्ये चकाफी होत नाही, त्याच्यामुळं चाळण हे करून आम्ही देतो सगळं.
तर नवीन जे युवक ह्याच्यात येण्यासाठी उत्सुक आहेत, म्हणजे आमच्यात बरेचसे युवकांनी याच्याबद्दल सर्टिफिकेट कोर्सेस केलेले आहेत, कोण आता जाऊन बघत आहेत, इथं भेट द्यायला पण येत आहेत. तर त्या नवीन येणाऱ्या युवकांसाठी आपण काय सांगाल, म्हणजे कशा प्रकारे हा प्रकल्प करावा? गांडूळ खत आता भविष्य म्हणजे शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. हो हो. आणि त्याची मागणी भरपूर वाढत आहे. त्यामुळं प्रत्येकाने जरी घरी जरी बनवलं तरी चालतंय, किंवा असं उद्योग म्हणून व्यवसाय म्हणून जरी बनवलं तरी पण चांगला आहे. आपण जेवढी मार्केटिंग करल, आपण आपल्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी आपला प्रकल्प आहे हे सगळ्यांनी असं माहिती व्हावी. आणि जर ह्याचं मार्केटिंग भरपूर चांगल्या प्रमाणात झालं तर गांडूळ खत हा चांगला उद्योजक बनण्यासारखा उद्योग आहे, धंदा आहे. आपण तुम्ही एका पोस्टर मध्ये बघितलं की आपण बेड लावून देता आणि त्याचं म्हणजे सर्व माहिती देता शेतकऱ्यांना, आणि ते बेड लावून देता, त्याच्याबद्दल जरा सांगा थोडी माहिती. आपण 12x4चा एक बेड आणि 3 किलो गांडूळ, वर्मीवाशचे पाईप परत स्टंप हे सगळं असं शेतकऱ्यांनी फिटिंग करून देतोय आम्ही. असं 12x4चा बेड हे असं, आणि ही फिटिंग आपण 3400 रुपयाला एक असं बेडचे फिटिंग करून देतोय. गांडूळ 400 रुपये किलो प्रमाणे देतोय आपण. हे 12x4चे 3400ला 20-25 बेडचा प्रकल्प असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात आपण कुठं पण शेतकऱ्यांनी बनवून देतोय. हा, ते 3400 जो आपण लावून देतात त्याच्यामध्ये एका बेड मध्ये किती खत एका टायमाला तयार होतं? 1.25 टनापर्यंत खत तयार होतं त्यात एका बेड मध्ये. आणि त्याचं वर्मी वॉश कलेक्ट करताना आपण पाणी मारल्यावर सुरुवातीचं पाणी वरच मारायचं, आणि परत जे गांडूळ सोडल्यापासून 15 दिवसांना येतंय ती पाणी आपण वर्मी वॉश म्हणून कलेक्ट करायचं. असं म्हणजे आता म्हणजे काही ठिकाणी असं मी ऐकलंय, म्हणजे हे ज्या पॉलिथिनच्या पेपर आहेत, बॅग आहेत, त्याच्यामुळं बेडची उष्णता वाढते. ते नाही, ह्याला जाळ्या आहेत अशा 3 इकडल्या साईडनं जाळ्या आहेत, पलीकडनं 3 जाळ्या आहेत, त्यामुळे आतमध्ये हवा खेळती राहते. आणि आपण वरचा 1 फुटाचा थर तयार झाल्यानंतर काढला की एकदा कुदळीनं सगळं उकरून घ्यायचं. उकरून घेतल्यानंतर आज सगळं अलवार होतंय. आपण तसं जर नाही केलं तर गांडुळांची वाढ होत नाही, लहान पिलांची संख्या जास्त राहते, मोठी साईजचं गांडूळ तयार होत नाही. त्यामुळं खत वरचं काढल्यानंतर एकदा उकरून घेणं महत्वाचं. याच्यामध्ये जे गांडूळ टाकले आहेत त्याची स्पीसीज कोणती आहे? ही इसुनिया फिटोडा जातीचे गांडूळ आहेत. याची उत्पत्ती जास्त आहे. याचे एका अंड्यामधून 6 ते 7 पिल्लं निघतील, आणि ती 20 ते 21 दिवसानं परत अंडे घालतील. त्याची साईज किती होते गांडुळांची? दाबणाच्या साईड पेक्षा जरा मोठं होतंय, आणि 1 इंच 9 इंचापर्यंत लांबी वाढते. 2-4 पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहेत, ते कोणते कोणते पुरस्कार होते? 2000 म्हणजे 22-23 ला सोलापूर जिल्ह्याचा महाराष्ट्र आयडॉलचा सकाळचा पुरस्कार मिळाला. परत नाशिकला पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त कृषीरत्न पुरस्कार मिळाला. परत सरपंच सेवा संघाचा एक कृषीभूषण पुरस्कार मिळाला. असं 2-3 पुरस्कार मिळाले. या 2-3 वर्षामध्ये आपल्याला एवढे पुरस्कार भेटले. आणि या 2-3 वर्षामध्ये एवढे पुरस्कार भेटण्यासाठी आपलं 12-13 वर्षापूर्वीचं योगदान आहे याच्या पाठीमागे. तेवढा संघर्ष केलेला आहे ते पुरस्कार भेटण्यासाठी. आता एक किलो गांडूळ आपण किती रुपयांनी विकता? गांडूळ 400 रुपये किलो देतो आपण. नुसतं गांडूळ म्हणजे काढलेली गांडूळ 400 रुपये किलोनी देता. आणि ते गांडूळ खत आहे, जो खत तयार झाले त्यांच्यापासून, तो कसा विकता? आपण 200 ते म्हणजे 150 ते 200 किलोमीटर पर्यंत 10,000 रुपये टन पोच देतोय. 10,000 रुपये टन पोच 50 किलोचं पॅकिंग घेतोय. टनामध्ये 20 बॅग आहे तिथं. जर शेतकऱ्यांना 200 किलो घ्यायचं असेल तर ते कितीने देता? असं थोड्या क्वांटिटी मध्ये असलं तर शेतकरी येऊन घेऊन जातील. असं म्हणजे आपल्याला वाहतुकीला पण परवडत नाही लांब देण्यासाठी, असं शेतकरी येऊन पण घेऊन जातील. काय आपला खरंच गांडूळ खताचा प्रकल्प जो आहे, म्हणजे आम्हाला येऊन पण इथं चांगल्या प्रकारे माहिती मिळली, आणि आपण जे सांगितले नॉलेज त्याच्यामुळे पण अजून युवकांना फरक पडेल, त्यांच्या ज्ञानात भर पडेल, आणि आपला हा प्रकल्प पण पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचेल.